एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर आता झालेली आहे आंघोळ आणि आता आंघोळ झाल्यानंतर आलेली आहे ती सुकवायला. तर एक हा कॉटनचा कपडा आहे छान. तर यानेच मी नेहमी केस पुसून घेत असते, कारण केस मी टॉवेलने वगैरे पुसत नाही. कॉटनचे वगैरे आहेत बरेच टॉवेल, पण मी माझं स्पेशल असते. मी काही मुलीचंसुद्धा स्पेशल आहे, वेगळं आहे, सगळ्यांचं वेगवेगळंच आहे तसं. पण मी एकदम नरम याने आणि एकदम पातळ याने हमेशा माझे केस पुसत असते. तर आता खूप जास्त ओले आहे म्हणून मी जास्त खाली सोडत नाही आहे, कारण थोडं पाणी याच्यामध्ये ऑब्झर्व होऊ देते आणि नंतरच मग मी थोडे केस मोकळे सोडणार, नाही तर मग घरात सगळं केसाचं पाणी होणार. कारण मी लगेच केस धुतले मी इकडे आलेली आहे आणि म्हटलं चला केस कोरडे व्हायच्या आधी तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करते. तर इंस्टा आय डी रेखा वानखडे 10 आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेही रेखा मराठी ब्लॉगची नोटिफिकेशन्स आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर आता कपड्यामध्ये मी घेतलेलं आहे पाणी असं. आता थोडे हे बघा पाणी केसातून कमी पडत आहे. तर बघा आता सगळं पाणी मी आधी नुसतं डॅप डॅप करूनच केसामधलं हे केलेलं आहे. जास्त केस खालवर केलेली नाही आहे बिलकुलच. तर आता दोन साईडनं 2 पार्ट करणार आहे केसांचे. तर आता मी अर्ध्या इकडनं आणि अर्ध्या इकडनं घेतलेले आहेत केस. तर आता आतमध्ये आता वरच्या साईडून मी केसातील पाणी पुसत आहे. म्हणजे वरच्या साईडनं आपण जेव्हा केसातील पाणी पुसतो तेव्हा आपल्याला म्हणजे केसातील पाणी कमी होतं, कारण खाली लेंथमध्ये पाणी वरून वरच्या साईडनीच धीरे 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 आणि मग खाली पूर्ण. आणि हलक्या हाताने पुसत आहे, जास्त दाब देऊन नाही, एकदम हलक्या हाताने, म्हणजे केससुद्धा तुटत नाहीत आपले. जर जास्तच आपण जोरजोरात केसांना ओढतोड करून केस पुसतो आपण, तर म्हणजे जे आपले केसाचे रूट्स आहेत ते सुद्धा म्हणजे हे होतात आणि मग केस आपले लवकर पडतात किंवा तुटतातही लवकरच. म्हणून अगदी हलक्या हलक्या हाताने बघा. माझ्या याला कापडलासुद्धा एकही केस नाही आणि खालीसुद्धा केस नाही. असं जर आपण पुसलं तर तेच जर आपण खूप जोरात आणि असे झटकून वगैरे पुसलं तर केस खूप जास्त निघतातच. कारण मी तशीसुद्धा बरेचदा मी हे केलेलं आहे. तर काही ना काही केस निघतातच थोडेफार, कारण केस धुणं आणि ड्राय करणं म्हणजे केस पडणार तर आहेच. तर मी ड्रायरने कधीही केस सुकवत नाही. जेव्हा तुमच्याबरोबर शेअर करायचं असलं तेव्हाच मी फक्त ड्रायरने केस सुकवते, नाहीतर मग मी ड्रायरने केस सुकवत नाही. बरेचदा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे, तर मी अशाच पद्धतीने केस सुकवलेले आहेत. तर बघा आता केस माझे अशा पद्धतीचे झालेले आहेत. तर आता मी थोड्या वेळ काय करणार आहे, म्हणजे केस थोड्या वेळ असे क्लच करून ठेवणार आहे. मागच्या साईडनी क्लचर लावून ठेवणार आहे आणि मग क्लचर लावून ठेवल्यानंतर लगेच 5-10 मिनिटांनी केस करणार आहे. म्हणजे मग आपले केस जास्त तुटतही नाहीत आणि जास्त ड्राय झाले तर केस व्यवस्थित होतही नाहीत, वाटत नाहीत की आपण ते धुतले आहेत म्हणून. आणि आज मी केसात शॅम्पू केलेलं बिलकुलही नाही आहे. आज लावलं होतं मी एक हे बनवलं होतं जेल, आणि ते लावलेलं आहे. आणि ते जेल मी कशा पद्धतीचं बनवलं होतं यानंतर मी व्हिडिओ बनवेल त्याच्यावर स्पेशल, आणि तुम्हाला ते लावूनसुद्धा दाखवेल केसाला.
तर एक जेल मी आज केसात लावलेला आहे आणि नुसतं असं थोडं कोमट पाण्याने केस धुवून घेतलेले आहेत माझे. तर अशा पद्धतीने केलेले आहेत मी ट्राय. आता थोड्या वेळाने छान विंचरून घेणार आणि खूप जास्त छान रिझल्ट येतो. मऊ झालेले आहेत छान केस, कारण खूप जास्त हे वाटत होते, खूप दिवसाचे धुतले नव्हते तर एकदम म्हणतात ना ड्रायसारखे असे खूप तसे वाटत होते मला. तर म्हटलं चला छान स्मूथ करूया केसांना. तर मग अशा म्हणजे असे स्मूथ मी बऱ्याच सोप्या पद्धतीने करत असते नेहमी. हालाकी माझं पार्लर आहे तुम्हालाही माहिती आहे, पण मी पार्लरच्या कुठल्याही क्रीम आजपर्यंत मी केसावर लावून दाखवलेल्या नाही आहेत. अगदी घरगुती क्रीमा आणि घरगुती इलाज मी केसावर सांगितलेला आहे बरेचदा तुम्हाला, आणि मीही तसेच काही करते जास्त तर, कारण पार्लरचं दुसऱ्यालाही करून देणं आणि स्वतःही करणं इतका वेळ राहत नाही त्यामुळं. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.